सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. पण सर्वजण जाणत आहात की आषाढ पौर्णिमेनंतर पासून म्हणजे जवळजवळ 8 आठवडे झालेत आणि या अश्विन पौर्णिमेला आपला हा अभ्यास संपवण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि हा जो काळ आहे आषाढ तो अश्विन, ज्याला आपण वर्षावासाचा कालखंड म्हणतो, आणि या वर्षावासाच्या कालखंडामध्ये आपण प्रयत्नपूर्वक काहीतरी चांगलं शिकावं, आत्मसात करावं आणि ते जगावं. हा खरं तर या अभ्यासा पाठीमागचा खटाटोप आहे. कारण हे सुत्त जे आहे, सिगालवाद सुत्त, ज्याला ग्रहस्थी विनय असं म्हटलेलं. ग्रहस्थी जीवन जगत असताना माणसाच्या जीवनाचे जे पैलू आहेत आणि त्याचा ज्याच्या अंगाशी संबंध आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपल्या जीवनामध्ये आपल्या आईवडिलांचा संबंध कसा आहे, आपल्या जीवनामध्ये आपल्या गुरुजनांचा संबंध कसा आहे, आपल्या पत्नीचा संबंध कसा आहे, आप्तमित्रांचा संबंध कसा आहे, नोकर चाकरांशी व्यवहार कसा आहे, आणि मग आपल्या जीवनामध्ये जे आदर्श असणारे असे जे काही श्रद्धावान लोक आहेत त्यांना आपण कसं पाहतो. तर हे 6 पैलू तथागतांनी या 6 दिशेच्या माध्यमातून समजावून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि त्यामध्ये आज चौथी जी दिशा आहे, उत्तर दिशा. आतापर्यंत आपण पूर्व दिशा पाहिली, ज्यामध्ये आपले जे आई वडील आहेत हे आई वडील आपल्यासाठी कसे केंद्रभागी आहेत, त्या आई वडिलांना आपण पाहिलं. नंतर दक्षिण दिशा आपण पाहिली, आणि या दक्षिण दिशेमध्ये आपण आपले जे शिक्षक आहेत, गुरु आहेत, त्या गुरुचं आपल्या जीवनामध्ये असणारं जे महत्व आहे ते महत्व आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केलेला. मागील आठवड्यामध्ये आपण पश्चिम दिशा पाहिलेली आहे, आणि या पश्चिम दिशेमध्ये आपल्या जीवनामध्ये आपल्या पत्नीचं स्थान किंवा पत्नीचं एकमेकांच्या जीवनात असणारं स्थान हे आपण लक्षात घेण्याचा प्रयत्न केला. आणि आजच्या वर्गामध्ये आपल्या जीवनामध्ये आप्तमित्रांचं स्थान आणि त्याचं महत्व काय आहे हे आपण पाहणार आहोत किंवा लक्षात घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आता सर्वात जी महत्वाची गोष्ट आहे की जीवनामध्ये जे मित्रता, कल्याणकारी मित्रता याबद्दल जेव्हा आपण पाहतो तेव्हा भगवान बुद्ध आणि आनंद या दोघा गुरु शिष्यांचा जो संवाद आहे तो अत्यंत बोलका, अत्यंत सूचक आणि आपल्याला काहीतरी सांगून जाणार आहे. आपल्याला ठाऊक आहे की एकदा आनंद उद्गारला की म्हणते, मला असं वाटतं की कल्याण मित्रता हा जवळजवळ अर्धा धम्म आहे. आनंदाचं हे कौतुकाचे बोल तथागतांनी ऐकले आणि त्याला दुजोरा देत बनते, म्हणतात, आनंदा तसं नाही. अरे कल्याण मित्रता हा अर्धा नव्हे, तर कल्याण मित्रता हा संपूर्ण धम्म आहे. अर्थात जरी तथागतांनी यामध्ये कल्याण मित्रतेच्या गुणाबद्दल किंवा सदाचाराबद्दल मांडणी केलेली असली तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात
घेता आली पाहिजे किंवा आपण समजू शकलो पाहिजे. आणि ती गोष्ट की मित्रतेच्या नात्यामध्ये ती मित्रता कल्याण मित्रतेच्या पातळीवरची असेल, खरी-खुरी मित्रतेच्या पातळीवरची असेल, तरी सुद्धा याची सुरुवात मात्र आपल्याला सामान्य मैत्रीपासूनच करावी लागते. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आप्तेष्ट आणि मित्र ही दोन्हीही नाती ही मोठी मजेशीर असतात. कारण आप्तेष्टांसोबत आपण जे जोडलेलो किंवा बांधलेलो असतो, ते कुठून तरी आपल्या नात्याची नाळ जोडलेली असती म्हणून बांधलेलो असतो आणि ते नातं आपल्याला टिकवावं लागतं. आणि नाही टिकवलं तर मग लोक आप्तेष्ट आपल्याला नावं ठेवतील, दूषणं देतील. म्हणून कधी कधी ते आपल्याला सोलज्जे पोटी पाळावी लागतात, राखावी लागतात, जपावी लागतात. मित्रत्वामध्ये मात्र आपली कुठेही नात्याची नाळ नसते, पण सहज भाव म्हणून त्याच्यामधला एखादा सद्गुण, चांगुलपणा याचं आपल्याला आकर्षण वाटतं, ते आवडतं, भावतं आणि त्याच्यामधून मग ते आपलं नातं निर्माण होतं. आणि ते नातं आपण पाहतो की पुढे पुढे घट्ट होत जातं. त्याबद्दलही तथागतांनी अतिशय मस्तपैकी, अर्थात मस्त हा शब्दही मला तेवढा भारदस्त वाटत नाही, एक उत्कृष्ट अशी तुलना केलेली आहे, तुलना सांगितलेली आहे की खरा मित्र कसा असावा. या ओघामध्ये मी आपल्याला ते सांगण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण ज्या प्रकारे तथागत सिगालला सांगत आहेत की आप्त मित्राप्रती किंवा आप्त मित्राची पूजा कशी करावी, तर याचं वर्णन करताना तथागतांनी 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्यामध्ये ते म्हणतात, त्यांना देण्यासारख्या असतील त्या वस्तू द्याव्यात किंवा जे त्यांना देण्यासारखं असेल ते द्यावं, असं म्हणूया. जे त्यांना देण्यासारखं असेल ते आपल्या मित्राला द्यावं. दुसरी गोष्ट ते म्हणतात, ते जर घरी आले तर त्यांच्याशी प्रिय भाषण करावं, म्हणजे प्रिय वाचेचा उपयोग करावा. अतिशय मजेशीर आहे. त्यांचे काम पडल्यास ते करावे. काय म्हणतात, त्यांचे काम पडल्यास ते करावे. चौथी गोष्ट ते म्हणतात आणि अतिशय महत्वाची आहे, तिला अधोरेखित करा, त्यांना आपल्या सारखेच लेखावे. म्हणजे आपले आप्तेष्ट आणि आपले मित्र यांना आपल्या सारखेच लेखावे. म्हणजे एखाद्या समारंभात, एखाद्या सोहळ्यात, एखाद्या कार्यक्रमात, एखाद्या लग्न कार्यात जेव्हा आपल्या सोबत ते असतात तेव्हा त्यांना आपल्यापेक्षा यत् किंचितही कमी मानू नये. जो मान सन्मान, जो मान मरातब आपण स्वतः अपेक्षित करतो, घेतो, उपभोगतो, अगदी आपल्या मित्रांना सुद्धा आपण बरोबरीचा मान सन्मान द्यावा, बरोबरीने वागावं. त्यांचा आपल्यासारखीच त्यांची सुद्धा आपण ठेप ठेवावी. आणि 5वी गोष्ट मग तथागत सांगतायत की त्यांच्या सोबत निष्कपट वर्तन ठेवावे. म्हणजे आपल्या मित्रांशी वागत असताना मनामध्ये कोणत्याही प्रकारचा आकस, कपटी भावना
काहीतरी त्याच्याबद्दलचा सल मनात न ठेवून निर्मळ मनाने राहावं, निष्कपटीपणे किंवा निष्कपटी प्रवृत्तीने आपण आपल्या मित्रांशी आपला व्यवहार करावा. अशा या 5 गोष्टी सांगितलेल्या आहेत पहा तथागतांनी. सगळ्यात महत्वाची जी पहिली गोष्ट तथागत म्हणतात की जेही देण्यासारखं असेल, जेही देण्यासारखं असेल ते द्यावं. नेमकं काय याचा अर्थ घ्यावा आपण? कारण याच्या पुढे जाण्यापूर्वी जसं मी सुरुवातीलाच म्हटलं की मित्रता आणि कल्याण मित्रता यावरती तथागतांनी खूप भर आणि जोर दिलेला आहे. आणि असेच एकदा भिक्षूंसमवेत वार्तालाप करत असताना तथागत भिक्षूंना सांगतात की हे भिक्षूंनो, तुम्ही चांगला मित्र शोधा, चांगल्या मित्राची निवड करा. तुम्ही असा मित्र निवडा की ज्याच्यामध्ये मित्रत्वाचे 7 गुण असतील. आणि मग भिक्षूंना कुतूहल वाटतं आणि मग ते विचारतात की भंते, असे कोणते 7 गुण आहेत की जे आम्ही पहावेत आणि त्याची पारख करून मग आम्ही मित्र निवडावा किंवा मित्राला आम्ही पसंत करावा किंवा त्याची पसंती द्यावी. तर सर्वप्रथम तथागत म्हणतात की असा मित्र निवडा की जे देणं तुम्हाला, जे देणं सगळ्यात कठीण आहे पण तरी सुद्धा तो देऊ शकतो. जी गोष्ट देणं हे सर्वात अवघड असतं, जे सर्वात कठीण असतं. बऱ्याचदा पहा, आपल्याही मित्रतेची नेहमी परीक्षा असते की आपण ज्या ज्या गोष्टी आपल्याला प्रिय आहेत, आवडीच्या आहेत, उपयोगाच्या आहेत आणि हव्या आहेत, या सगळ्या गोष्टी आपण पहिल्यांदा बाजूला करतो आणि मग जे उरलं सुरलं आहे, जे डबल आपल्याकडे आहे, जे आपल्याला कामाचं नाहीये, ते आपण मग आपल्या मित्राला देण्यासाठी ठेवतो. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर एखादी गोष्ट अफलातून आहे, ती एकच आहे, ती त्याच्याजवळ असणं अधिक चांगलं आहे, अशी कठीण गोष्ट आहे की ती तो दुसऱ्याला देऊ शकत नाही. परंतु मित्रत्वाचं नातं हे एवढं उच्च श्रेणीतलं आहे की तो स्वतःच्या या मर्यादित भावनांवरती वर उठून कठीणातली कठीण गोष्ट आपल्या मित्रासाठी तो देऊ करतो. म्हणून 7 गुणांपैकी मित्रत्वाचा पहिला गुण काय असेल तर जी गोष्ट देणं हे कठीणात कठीण आहे, अवघडात अवघड आहे, ती गोष्ट तो आपल्या मित्रत्वासाठी आपल्या मित्राला द्यायला तयार असतो. नंबर 2, तथागत असं म्हणतात की जे काम करणं कठीणात कठीण आहे, अवघडात अवघड आहे, परंतु आपल्या मित्रत्वाच्या नात्यासाठी तो कठीण अवघड असं काम सुद्धा करायला
आपल्या मित्रत्वासाठी सिद्ध होतो, आपल्या मित्रत्वासाठी तो ते करण्याची तयारी दर्शवतो. नंबर 3, एखादी गोष्ट सहन करणं किंवा सहन करण्यासाठी कितीही कठीण असली, कितीही अवघड असली, कितीही अप्रिय असली, तरी पण तो आपल्या मित्रत्वाच्या नात्यासाठी ती कठीण गोष्ट पचवतो, ती कठीण गोष्ट तो सहन करतो. आपल्या मित्रत्वाच्या नात्यासाठी जणू काही, ज्याला आपण म्हणतो ना, नीलकंठ अवलोकितेश्वर, जो जगाचं विष स्वतः प्राशन करतो इतरांनी आनंदी राहण्यासाठी, इतरांनी सुखी होण्यासाठी, अगदी तशाच प्रकारे हा जो मित्र आहे, हा कठीणातली कठीण गोष्ट जी आहे ती आपल्या मित्राला सांगत असतो. चौथी गोष्ट, त्याच्या जीवनामध्ये जे रहस्यमय आहे, जे गूढ आहे, जे सिक्रेट आहे, अशी कोणतीही गोष्ट तो आपल्या मित्रापासून लपवून ठेवत नाही, चोरून ठेवत नाही, झाकून ठेवत नाही. हे त्याचं अतिशय आणि अतिशय असा महत्वाचा हा त्याचा सद्गुण आहे. पाचवी गोष्ट, त्याला जरी आपल्या मित्राबद्दल काही गूढ, काही रहस्यमय अशा गोष्टी कळाल्या आणि त्याच्या मित्रावरती जरी वाईट प्रसंग आला, संकट आलं, कठीण अशी दुर्गती ओढवली, तरी सुद्धा तो आपल्या मित्राच्या ठाऊक असलेल्या रहस्यमय, गूढ, गुपित, सिक्रेट गोष्टी कधीही चव्हाट्यावर आणत नाही, त्याची कधीही वाच्यता करत नाही, त्याच्याविषयी तो कधीही ब्र काढत नाही. हे खऱ्या मित्राचं लक्षण असतं. आपल्या मित्राला तो त्याच्या सर्व गुणदोषांसह स्वीकारत असतो, त्याच्यातील चांगुलपणासह, त्याच्यातील उणिवा आणि दुर्गुणांसह तो आपल्या मित्राला मित्र म्हणून जपतो, स्वीकारतो. सहावी गोष्ट, तो आपल्या मित्रत्वाच्या नात्याशी कधीही कसूर करत नाही, बेईमानी करत नाही. आपल्या मित्राला जीवनाच्या वाटेवरती तो कधीही मध्येच त्याचा हात सोडून दुसऱ्या वाटेने जात नाही. आपला मित्र जसा आहे, ज्या स्थितीत आहे, तो आपल्या मित्रासमवेत एकनिष्ठ राहतो, लॉयॅलिटी ठेवतो आणि सदैव आपल्या मित्राची सोबत करतो, संगत करतो. आणि सातवी गोष्ट, जरी आपल्या मित्राच्या जीवनामध्ये काही वादळ निर्माण झालं, अशा प्रसंगामध्ये तो आपल्या मित्राला कधी वाईट समजत नाही, कधी कमी लेखत नाही, तो कधीही आपल्या मित्राबद्दल वाईट उद्गार काढत नाही, त्याची मानहानी होईल असा वागत नाही आणि असा बोलतही नाही.
त्याचा मित्र भलेही जगाच्या नजरेतून पडला असेल, परंतु हा मात्र सदैव आपल्या मित्राशी लॉयल राहतो, एकनिष्ठ राहतो. आणि म्हणून भगवान बुद्धाने या 7 गोष्टी सांगितल्या आपल्या भिक्षूंना, की हे भिक्खूंनो, तुम्हाला जर सुदृढ जीवन जगायचं असेल तर तुमच्या जीवनामध्ये असा मित्र हवाय की जो 7 गुणांनी युक्त आहे, जो कठीणातली कठीण गोष्ट देऊ शकतो, जो कठीणातलं कठीण काम करू शकतो, जो कठीणातली कठीण गोष्ट सहन करू शकतो, जो ज्याच्या जीवनातील सर्व जे गूढ आहे, रहस्यमय आहे, ते इतरांना सांगू शकतो, वगैरे वगैरे. ह्या 7ही गोष्टी ज्या आहेत, मी 5च सांगितल्या. तो सदैव 6वी गोष्ट सोबत राहतो आणि 7वी गोष्ट, तो आपल्या मित्राला कधीही त्याची मानहानी करत नाही, त्याला कमी लेखत नाही, वगैरे वगैरे. तर अशा प्रकारचा मित्र आपल्या जीवनात असणं, आणि मग त्या मित्राच्या प्रती जेव्हा तथागत म्हणतात की जे देण्यासारखं असेल ते त्याला द्या. खरं तर जर आपल्याला असा मित्र असेल तर आपण त्याला आपलं आयुष्यच का देऊ नये, जो तुमच्यासाठी कठीणात कठीण देणं करतो आहे, तो तुमच्यासाठी कठीणात कठीण काम करतो आहे, तो तुमच्यासाठी जेवढी अगदी गोष्ट असह्य असेल ती सहन करतो आहे. असा जर तुमचा मित्र असेल तर त्या मित्रासाठी तुम्ही काय केलं पाहिजे? म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे, जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा आपली दानत कळते की आपली आसक्ती किती आहे आणि मित्रासाठी आपण किती नौछावर करू शकतो, किती बलिदान देऊ शकतो. ही खरी आपल्या मित्रत्वाची कसोटी आहे. आणि म्हणून असं म्हणतात की तुम्हाला जी सर्वोत्कृष्ट गोष्ट दिसते, आवडते, पटते, काय तुमच्या मनाची ही तयारी आहे का की ती गोष्ट तुम्ही तुमच्या मित्राला अर्पण करावी, तुम्ही तुमच्या मित्रासाठी घ्यावी, तुम्ही तुमच्या मित्राला द्यावी? अत्यंत महत्वाचा असा हा गुण आहे. आणि म्हणून भगवान बुद्ध म्हणतात की पहिली जर कुठली गोष्ट असेल तर जे काही शक्य आहे ते तुम्ही तुमच्या मित्राला निढळ हाताने द्या, उदारपणे द्या, हात किंचितही आखडू नका, ओंझळ भरून द्या, ओंझळ सांडस्तोपर्यंत द्या. मित्राला दिल्याने कमी पडत नाही. मित्रत्व हे एक सर्वोत्कृष्ट असा दागिना आहे, समृद्ध असं ते नातं आहे. पुढची गोष्ट तथागत म्हणतात की जेव्हा आपला मित्र आपल्या घरी येईल तेव्हा त्याच्याशी प्रिय भाषण करावं, म्हणजे त्याचा आदर करावा, त्याचा सन्मान करावा, त्याच्याशी मृदू बोलावं, त्याच्याशी प्रेमपूर्वक बोलावं, मैत्रीपूर्वक बोलावं, मधुर बोलावं, उपकारक बोलावं, जे बोलल्यामुळे तुमची आणि त्याची जी चेतनेची अवस्था आहे ती चेतनेची अवस्था अधिक उंचावेल, तुमची मनोअवस्था अजून सुदृढ आणि समृद्ध होईल, अशा प्रकारची भाषा. कारण संवाद, मित्रांमधला संवाद, मित्रत्वाचा संवाद ही एक प्रकारची शक्ती आहे. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आपल्याला ती जी भाषा आहे मित्राशी बोलताना,
तर ही जी मित्रत्वासाठी असणारी भाषा आहे, अर्थात आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आपण नुसतंच मृदू नाही बोलू शकत, आपण नुसतंच मधुर नाही बोलू शकत. तर जे मृदू आहे, जे मधुर आहे, ते सर्वप्रथम सत्यही असलं पाहिजे. कारण सत्यवाचा हा दोन लोकांमधील विश्वासाच्या नात्याचा पाया आहे. सत्यवाचा हा दोन लोकांच्या नात्यामधील विश्वासाचा पाया आहे. आणि म्हणून तुम्ही जे काही बोलाल ते सत्य असावं, ते प्रामाणिक असावं, ते पारदर्शक असावं. आणि जेव्हा सत्यता असते, प्रामाणिकपणा असतो, पारदर्शकता असते, तेव्हा त्या नात्यामधला रसाळपणाही असतो, त्या नात्यामधला गोडवाही असतो, त्या नात्यामधील समृद्धताही असते. आणि जेव्हा अशा प्रकारची वाणी असते, तेव्हा ती वाणी आपल्याला सुसंवाद आणि आनंद निर्माण करून देते. आणि ही जी भाषा आहे, हा जो संवाद आहे, हा संवाद एक प्रकारे आपल्याला, जसं आपण म्हणतो की एखाद्या गाण्याचा सुसंवाद असावा. एक मिनिट जरा मला हे करा. माफ करा, थोडा बाहेर आवाज होता, त्यासाठी मला थांबावं लागलं. परंतु असो, जसं तथागत म्हणतात की प्रिय भाषण, परंतु प्रिय भाषण हे केवळ प्रिय असू शकत नाही. ते सत्य असेल, त्याच्यात विश्वास असेल, त्याच्यात पारदर्शकता असेल, त्याच्यात प्रामाणिकपणा असेल, तर ते जे भाषण आहे ते म्हणजे एकरूपतेचं भाषण आहे. दोन व्यक्ती एक प्रकारे एकमेकांमध्ये एकरूप होणं, ज्याला इंग्रजीमध्ये आपण इंटिग्रेशन हा शब्द वापरतो, की खऱ्या अर्थाने आपल्याला आपल्या वाणीच्या माध्यमातून आपल्या मित्रासमवेत इंटिग्रेट होता आलं पाहिजे, एकरूप होता आलं पाहिजे. आणि त्याची जी मित्रतेची जी खोली आहे ती आपल्याला अधिक उंचावता आली पाहिजे. त्यानंतर पुढची जी गोष्ट आहे, तिसरी गोष्ट तथागत सांगतात की त्याचे काम पडल्यास ते करावे. अर्थात हे नातच असं आहे मित्रत्वेचे की एकमेकांच्या कामी येणं, एकमेकांच्या उपयोगी पडणं. खरं तर आपल्या मित्राने आपल्याला काही सांगण्याची वेळच येऊ नये. मित्रासमवेत राहत असताना आपल्या मित्राची देहबोली, आपल्या मित्राचा चेहरा, आपल्या मित्राचे डोळे हे आपल्याशी बोलतायत, ते आपल्याला काही सांगतायत. त्याच्यामधून आपण खरं तर त्याची गरज ओळखू शकलो पाहिजे, त्याची आवश्यकता ओळखू शकलो पाहिजे. त्याने असं म्हणू नये आपल्याला की मला ही गरज आहे, तू मला कामी येशील का, मला याची आवश्यकता आहे, तू काय मदत करशील का. तर आपल्या मित्राचं त्याला काय हवंय, काय नकोय,
इतकं आपलं नातं पारदर्शक असावं आणि जे आपल्याला आपल्या मित्रासाठी करणं संभव आहे, शक्य आहे, एखादी गोष्ट आपल्याकडून होत नसेल तर आपल्या मित्रत्वाच्या जाळ्यामध्ये त्या अनुषंगाने कोणी व्यक्ती आहे का, ती व्यक्ती आपल्याला काय मदत करू शकेल का, त्या माध्यमातून आपण त्या त्या व्यक्तींकडे जाऊन आपल्या मित्राला मदत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणून ही जी गोष्ट त्यांनी सांगितली, तिसरी गोष्ट की आपल्या मित्राला जे काम पडेल, त्याला जी मदत पडेल, ती मदत आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे किंवा प्रयत्न करावा. चौथी जी गोष्ट आहे अत्यंतिक महत्वाची आहे आणि ती गोष्ट हे सांगते आहे की आपल्या मित्राला आपल्या सारखेच लेखावे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. मनुष्य प्राणी हा एक असा प्राणी आहे की जो इतरांच्या सोबत समान पातळीवर राहू शकत नाही. कारण माणसामध्ये अहंकार नावाचा 4 अक्षरी किंवा अहम नावाचा 3 अक्षरी हा जो एक प्रकारे दुर्गुण घुसलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाला असं वाटतं की मी सर्वांपेक्षा श्रेष्ठच असावं, माझ्या बरोबरीचं कुणी असता कामा नये, मी टॉप, मी बेस्ट. आणि त्यामुळे आपल्याला इतरांना आपल्या सारखं लेखणं किंवा इतरांना आपल्या बरोबरीचं लेखणं हे सहज शक्य होत नाही. हे आपल्याला जमत नाही, हे आपल्याला होत नाही, आपल्याला आवडत नाही. आणि म्हणून आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपल्यासाठी ही संधी असते की आपण आपल्या मित्रांना आपल्यासारखं बनवण्यासाठी जेव्हा असे काही सोहळे असतात तेव्हा त्या सोहळ्यांमध्ये जी उत्कृष्ट संधी असेल ती त्यांना द्या. तुम्ही थोडे खालच्या खुर्चीवर बसलात म्हणून फरक पडत नाही, पण जर तुमचा मित्र हा वरच्या खुर्चीवर बसला, त्याला तिथे पाहून जो आपल्या हृदयाला होणारा आनंद आहे, त्या आनंदाला देखील केव्हा तरी आपण अनुभवलं पाहिजे. आणि बऱ्याचदा आपण पाहतो की अनेक वेळेस आपल्याला अपॉर्च्युनिटी, संधी असते, परंतु मानवी स्वभाव असा असतो की तो मानवी स्वभाव इतरांना आपल्या बरोबरीचं किंवा इतरांना आपल्यापेक्षा मोठं हे मानूच देत नाही. इतर सर्वजण हे आपल्यापेक्षा खालचे आहेत, कमी आहेत. थोडे केसभर का होईना आपण अंतर ठेवतो, कारण त्यामध्ये आपल्याला आपली श्रेष्ठता सिद्ध करायची असते. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपल्याला हे शिकावं लागेल की आपले आप्त, आपले मित्र यांना बरोबरीने लेखणं, त्यांना बरोबरीने वागवणं, समता निर्माण करणं, सारखेपणा निर्माण करणं, त्यामध्ये कुठल्याही प्रकारचा दुजाभाव नको, फरक नको, भेद नको. हे नातं हे एवढं पवित्र आहे आणि एवढं श्रेष्ठ आहे की त्या नात्याला अशा कमी जास्तीचा भेद करून आपण मैत्रीची किंमत करू शकत नाही, आपण मैत्रीचं मोल कमी करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की आपल्या मित्राशी आपण आपल्यासारखं वागायचं, त्यांना आपल्यासारखं लेखायचं. आणि मग 5वी गोष्ट ते सांगतायत
की कुठल्याही प्रकारे मित्राशी दगाफटका, बेईमानी, कपटीपणा, कमी वागवणं, कमी लेखणं, अशा प्रकारचं दुष्कर्म आपल्या हातून घडणार नाही, याची आपण काळजी घेणं. होऊ शकतं आपल्या मैत्रीच्या प्रवासामध्ये एखादा घटना, एखादी प्रसंग, एखादी घटका अशी येऊ शकते की आपल्या मित्राच्या बद्दल आपल्या मनात शंका निर्माण होईल. आपल्या मित्राच्या मनाबद्दल आपल्या मनात संशय निर्माण होईल. आपल्या मित्राच्या हेतूबद्दल आपल्या मनात किंतु परंतु निर्माण होईल. पण असं काही जरी झालं तरी आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल. थोडा वेळ द्या, संशयाला संधी द्या. पाणी गढूळ झालं तर पाणी स्वच्छ सुद्धा करता येतं. त्यावर प्रक्रिया करता येतात. पण म्हणून आपण पाणी फेकून देऊ शकत नाही. मित्राकडून एखादी चूक पण होऊ शकते. मित्राकडून एखादा अपराध पण होऊ शकतो. पण जसं आपण म्हणतो ना की जर आपण लहान लेकराला गंगाळ्यामध्ये अंघोळ घालत असू तर आपण पाण्यासोबत लेकरू फेकू शकत नाही. तसंच आहे या जगामध्ये 100% परिपूर्ण हे फक्त तथागत आहेत. आपण सर्व प्रयत्नशील, प्रयत्न करणारी माणसं आहोत. ज्या दिवशी आपण 100% परिपूर्ण होऊ त्या दिवशी मग लोक तथागताची पूजा करणं सोडतील आणि आपली पूजा करायला लागतील. जेव्हा आपण इतरांच्या चुका पाहतो, इतरांच्या उणिवा पाहतो, तेव्हा आपला दृष्टिकोन कसा असतो? आपण खरंच आपल्याकडे पाहत असतो का? तुम्हाला एक मी उदाहरण सांगतो. कदाचित जुन्या लोकांना आठवत असेल. एवढं उदाहरण चांगलंही नाही, पण समजण्यासारखं ते उदाहरण आहे. रोटी नावाचा सिनेमा आहे, मला वाटतं राजेश खन्नाचा असावा. हिरोईन कोणी मला आठवत नाही, पण एक प्रसंग आहे. ती हिरोईन उलटा दाखवलेली आहे आणि तिला मारण्यासाठी अख्खा गाव हातात दगडी घेऊन उभा असतो आणि त्या ठिकाणी राजेश खन्नाचं गाणं दाखवलेलं आहे आणि राजेश खन्ना त्या गाण्यामधून त्या लोकांना आवाहन करतो, जिसने पाप ना किया वो पापी ना हो. हे गाणं आहे तिचं शब्दप्रयोग. आणि मग तो आवाहन करतो की ज्याने स्वतःच्या जीवनात पाप केलं नाही आशाने आपल्या हातातील दगड तिच्याकडे भिरकवावा. जेवढा जमा झालेला गाव असतो सगळ्यांच्या हातातून दगड गळून पडतात. आणि या घटनेवरून असं दिसतं की तिचा कुलटेपणा हा दिसत होता सगळ्यांना, परंतु बाकीचे मात्र पापी होते, पण ते पांढऱ्या कपड्यामध्ये लपटलेले होते. म्हणून बंधू आणि भगिनींनो, आपला मित्र एखाद्या प्रसंगात चुकलेला असेल, त्याच्याकडून एखादा अपराध घडलेला असेल, अहो जो मनुष्य आपल्या जीवनामध्ये 99 गोष्टी बरोबर करतो, त्याची 100वी गोष्ट चुकली म्हणून त्याला आपण वाईट समजायचं का? जगाची रीत तशीच आहे की 100तली एक गोष्ट जरी चुकली तरी लोक त्याला वाईटच म्हणतात. परंतु आपण जर आचरण करणारी माणसं आहोत, प्रॅक्टिस करणारी माणसं आहोत, तर आपल्यामध्ये हा दृष्टिकोन असला पाहिजे.
आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, मित्रांना जाणून घ्या, नात्याला समजवून घ्या, नात्याला संधी द्या, वाद घालू नका, चर्चा करा, बोला, एकमेकांच्या भावना एकमेकांसमोर मोकळं करा, सांगा आपली दुःख, ऐका समोरच्याचं दुःख आणि ज्याच्यामधून एक सुंदर मार्ग काढा. आणि ती कधीही कोणाही विषयी आपल्या मनात कपटी भाव, दुजाभाव, फरक, वाईटपणा जपू नका, निर्माण करू नका. आणि म्हणून पाचवी गोष्ट बुद्ध म्हणतात की आपण आपल्या मित्राशी निष्कपटीपणाने म्हणजे निर्मळ मनाने जगा, निर्मळ मनाने वागा. आणि मग बुद्ध म्हणतात जर आपण असं करू शकलो तर मग आपला मित्र आपल्यासाठी काय करतो, तर अतिशय सुंदरपणे तो आपल्या मित्रत्वाचं नातं निभावत असतो आणि आपल्या मित्राच्या प्रति तो उत्तराई होतो. पहिली गोष्ट ते सांगत आहेत, जर आपला मित्र बेसावध असता, एकाएकी त्याच्यावर काही संकट आलं तर अशा वेळेस ते त्याचं रक्षण करतात. पहिली गोष्ट, जर आपण वरच्या 5 गोष्टी पाळल्या तर त्याच्या मोबदल्यामध्ये जर आपण बेसावध असू आणि बेसावध अवस्थेत आपल्यावर एखादं संकट आलं तर त्या संकटकाळी आपला मित्र येऊन आपलं रक्षण करू शकतो. दुसरी गोष्ट, संकट प्रसंगी संकट काळी आपल्या मित्राच्या ते संपत्तीचं रक्षण करतात. तिसरी गोष्ट, संकटामुळे, समस्येमुळे, अडचणीमुळे जेव्हा आपला मित्र भयभीत असतो, घाबरलेला असतो, भेदरलेला असतो, चिंतित असतो, अशा वेळेस ते आपल्या मित्राला आधार देतात, आपल्या मित्राला धीर देतात, आपल्या मित्राचा हात हातात घेऊन, त्याच्या खांद्यावर हात ठेवून, त्याचे बाहू हातात धरून ते त्याला उभं राहण्याचं धाडस देतात. ते त्याला सांगतात, हिम्मत धर बंधू, मी तुझ्या सोबत आहे. कितीही कठीण प्रसंग असला तर मी तुला सोडणार नाही, मी तुला एकटं पडू देणार नाही. ही असते खऱ्या मित्राची कसोटी. चौथी गोष्ट ते सांगत आहेत, विपत्ती आली तरी ते त्याला सोडत नाहीत. आपल्या मित्रावरती कितीही कठीण प्रसंग येऊ, कितीही मोठी विपत्ती येऊ, खरं मित्रत्वाचं नातं हे मैत्रीच्या नात्यापासून कधी फारकत सोडचिठ्ठी घेत नाही, कधी पाठ फिरवत नाही. ते सदोदित आपल्या मित्रासोबत सदैव खंबीरपणे उभे असतात, सदैव खंबीरपणे ते आपल्या मित्राला साथ देतात, मित्रत्वाचा एक प्रकारे ते आदर करतात. आणि पाचवी गोष्ट ते असं म्हणतात की त्यांच्या संततीवर सुद्धा ते उपकार करतात. आणि मग समजा अशा काही परिस्थितीमध्ये काही घडलं, काही मोठी आपत्ती आली, मोठी अडचण आली आणि आपला मित्रच दगावला किंवा निकामी झाला, तर खरा मित्र हा आपल्या मित्राच्या मुलाबाळांना, त्याच्या उर्वरित लोकांना देखील तो सांभाळतो, तो आधार देतो, तो त्यांचं संगोपन करतो आणि आपल्या मित्रत्वाचं नातं तो निभावतो आणि जपतो. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, या 5 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात की मित्रत्वाचं नातं एक असं आहे. आपल्याला ठाऊक आहे संकट, याला संकट का म्हणतो आपण? अपघात, याला अपघात का म्हणतो आपण? ऍक्सिडेंट. कारण अपघात हा सांगून येत नाही,
तो कळवून येत नाही. ऍक्सिडेंट झाला म्हणजे झाला. संकट हे अँब्युलन्स सारखं घंटी वाजवत येत नाही की बाबा मी तुझ्यावरती येतो. आणि म्हणून जेव्हा मनुष्य बेसावध असतो तेव्हाच खरं आपल्याला संकट येतं. बेसावध असतो तेव्हाच आपला अपघात होतो. आणि मग अशा वेळेस जे खरे मित्र असतात त्या खऱ्या मित्रांचं हेच तर कर्तव्य असतं की बेसावधपणे आलेल्या संकटावरती आपल्या मित्राला साथ देणं, आपल्या मित्राला मदत करणं. आणि ही मदत म्हणजे त्या संकटामधून आपल्या मित्राचं रक्षण करायचं आहे, त्याला वाचवायचं आहे, त्याला त्याच्यातून सांभाळायचं आहे आणि त्याला पुन्हा उभं करायचं आहे. संकट ही जीवनात येतात, सदैव येत असतात. परंतु अशा संकटामध्ये जर आपल्या सोबत आपल्या जीवाभावाचा सखा आपला मित्र असेल तर संकटाशी दोन हात करण्यामध्ये सुद्धा आपल्याला धाडस येतं, आपल्याला हिंमत येते. तर ही सर्वात महत्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. दुसरी जी गोष्ट आहे त्यांनी सांगितलंय की जर संकटामध्ये अशी काही वेळ आली की ज्यामध्ये कुठेतरी मित्राच्या संपत्तीला टाच बसते आहे, मित्राच्या संपत्तीचं कुठेतरी नुकसान होत आहे किंवा होणार आहे, तर अशा वेळेस मित्र जो आहे तो आपल्या मित्राच्या संपत्तीचं रक्षण करण्यासाठी सुद्धा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करतो. वेगवेगळ्या प्रकारे तो शक्कल युक्ती ताकद लावतो आणि आपल्या मित्राचं संपत्तीचं रक्षण कसं करता येईल, कसं होईल हे तो पाहण्याचा प्रयत्न करतो. सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि ज्याची खरं तर आज खऱ्या अर्थाने जगाला गरज आहे आणि ती गोष्ट म्हणजे जेव्हा आपला मित्र संकटामुळे खचतो, घाबरून जातो, त्यावेळेस त्याला धीर देणं. धीर देणं ही सर्वात मोठी गोष्ट आहे, ही सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे, ज्याला बुद्ध धम्मामध्ये म्हणतात अभयदान. आपल्या मित्राला आपल्याला निर्भयता देता आली पाहिजे. तो त्याच्या जीवनामध्ये पुन्हा उभा कसा राहील यासाठी एक प्रकारे आपण आपल्या कृतीमधून त्याला दाखवलं पाहिजे. सध्याचा काळ, करोनाची महामारी, नोकऱ्या जाणं, आर्थिक संकट, यामुळे मनुष्य बेजार झालेला आहे. जवळची माणसं आपलं बोट सोडून गेलेली आहे. नैराश्य आहे, हताशपणा आहे, भयभीतता आहे. उद्या करोना आपल्या घराची बेल वाजवेल का याची चिंता आहे, भयग्रस्तपणा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये जर मानवतेला सगळ्यात जास्त कशाची गरज असेल तर ती धीर देणारा सखा, धीर देणारी सखी, चांगला मित्र आणि चांगली मैत्रीण आपल्याला सापडणं, आपल्या जवळ असणं, आपल्याला तिचा साथ लाभणं हे अतिशय महत्वाचं आहे. आणि म्हणून बंधू आणि भगिनींनो, जसं आपण बाजारात जातो, एखादा तांदूळ निवडताना आपण 10 गोण्या तपासतो मग निवडतो. गहू घेताना 4 गव्हाचे पोते पाहतो मग ठरवतो. ज्वारी घेताना, कपडे लत्ता घेताना
भांडी घेताना आपण पारखून घेतो, कारण आपण तिथे पैसे मोजत असतो आणि त्या पैशाच्या मोबदल्यात आपल्याला आनंद देणाऱ्या वस्तू मिळाव्यात ही आपली भावना असते. अरे मग जीवनात मित्र हा तर आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत चिरकाल आनंद देणारा आहे. म्हणून मित्र निवडताना सुद्धा चांगले मित्र निवडा, जीवाभावाचे मित्र निवडा, तुमचं अंतर्बाह्य मन समजणारे, ओळखणारे, तुम्हाला तुमच्या गुणदोषांसह स्वीकारणारे, तुमचं हृदय मोकळं करणारे, तुमच्या समोर त्यांचं हृदय मोकळं करणारे. म्हणून मित्र निवडताना सुद्धा आपण चिकित्सक असावं, आपण काळजी घ्यावी. कारण जेवढा एखादा सोन्याचा दागिना आपल्या जीवनात महत्वाचा असतो, पण तो फक्त बाजारू किमतीचा असतो. परंतु आपल्या जीवनामध्ये एखादा जीवाभावाचा मित्र असणं हा तर रांका ज्वेलर्सच्या दुकानापेक्षा जास्त किमती आणि मौल्यवान असतो. कारण तो आपल्याला आयुष्यभर मैत्रीने वागवणारा असतो, आयुष्यभर तो मैत्रीने जगवणारा असतो. आणि म्हणून जीवनामध्ये धन असो अथवा नसो, संपत्ती असो अथवा नसो, पण जीवनामध्ये चांगले मित्र असावेत, जे दुःखाच्या प्रसंगी, जे चिंतेच्या प्रसंगी, जे भयाच्या प्रसंगी आपल्या बाजूला उभे राहतील, आपला हात आपल्या हातात घेऊन ते आपल्याला धीर देतील, आपल्यातील मनोबल वाढवतील, आपली काळजी घेतील, आपली काळजी करतील. स्वाभाविक जेव्हा ते आपली काळजी घेतात तेव्हा आपणही त्यांची काळजी घेतो, आपणही त्यांची काळजी करतो. आणि मग असे जे मित्र आहेत ते आपल्या जीवनामध्ये, आपला जीवनात आनंदाचा क्षण असो किंवा दुःखाचा क्षण असो, सुखाचा असो किंवा संकटाचा असो, ते सावली सारखी आपली सोबत करतात. ते कधीही आपली संगत सोडत नाहीत, ते कधीही आपली सोबत सोडत नाहीत. इतकंच नव्हे, त्यांचं जे मित्रत्वाचं नातं आहे ते फक्त आपल्या एकट्याशी नसतं, तर आपल्याशी जोडलेला आपला जो परिवार आहे, आपली जी संतती आहे, त्यांच्या सोबत सुद्धा त्यांचं नातं असतं. आणि म्हणून जर आपलं काही बरं वाईट झालं, तर जर आपल्याला एक दोन चांगले मित्र असतील तर आपण चिंता करण्याचं कारण नाही. ते काही त्यांचा संसार सोडून आपल्या संसारात येणार नाहीयेत, पण ते याची खात्री करतील की आपली मुलं बाळं, आपली पत्नी ही व्यवस्थित मार्गी लागली आहे, आपल्या पश्चात ते जगत आहेत, त्यांना जगण्याचा मंत्र कळलेला आहे, ते त्यांचं जीवन घडवत आहेत, ते हाय मोकलून कोसळणार नाहीत. तर बंधू आणि भगिनींनो, जेव्हा आपल्या जीवनामध्ये आपण 5 प्रकारे आपल्या मित्रांची काळजी घेतो, जसं आपण पाहिलं की जे देण्यासारखं असेल ते त्यांना देणं आहे, ते घरी आल्यानंतर त्यांच्याशी प्रेमळ, मृदू, सत्य, सुसंगत, प्रामाणिक, पारदर्शक बोलणं आहे, पडल्या कामाला त्यांना सहकार्य करणं आहे, त्यांना समतेने आपल्यासारखंच वागवणं आहे आणि निर्मळ मनाने कोणत्याही प्रकारचं कपट भावना न ठेवता त्यांच्याशी निर्मळ व्यवहार करणं आहे, शुद्ध जलासारखा, निर्मळ जलासारखा. असं जर केलं तर ते मित्र आपल्यावरती बेसावध आलेल्या संकटामध्ये आपल्या खांद्याला खांदा लावून आपलं रक्षण करतात. त्या संकटामध्ये जर आपलं काही संपत्तीची हानी होत असेल, त्याचं ते रक्षण करतात. संकटामुळे धीर खचला असेल, ते धीर देतात, काउन्सिलिंग करतात, समुपदेशन करतात आणि आपल्याला पुन्हा धैर्याने उभं करतात. आपली संगत साथ सोडत नाहीत आणि आपल्या पश्चात
आपल्या संतती आणि परिवाराची देखील ते काळजी करतात. आणि अशा रीतीने आपण पाहतो की हे जे मित्रत्वाचं नातं आहे, हे दुहेरी नातं आहे, हे एकेरी नाहीये. आणि ही उत्तर दिशा जी आहे, ही उत्तर दिशा आपण पाहतो अशा प्रकारे मित्रत्वाच्या नात्यासाठी समर्पित केलेली दिशा आहे. तेव्हा बंधू आणि भगिनींनो, मी मित्राबद्दलचे 7 गुण सांगितलेत, तेही तेवढेच महत्वाचे आहेत. उजळणी करा. आणि ही एक संधी आहे की आपल्या मित्रांशी नातं नव्याने पुन्हा सुरू करा. जसा साप आपली कात सोडतो आणि चपळ होतो, चकचकीत होतो, जर कुठे आपल्या मैत्रीला गंज लागला असेल तर रॉकेल पेट्रोल टाकून त्याला साफ करा आणि आपली मैत्री सुद्धा चकचकीत करा. मैत्रीने जगूया, मैत्रीमध्ये राहूया, मैत्रीमय जीवन जगूया. आणि दुसऱ्या भाषेमध्ये मैत्रीचं जीवन हे दुसरं तिसरं काही नसून हेच तर धम्म जीवन आहे. असो बंधू आणि भगिनींनो, आपण शांतपणे ऐकून घेतलेलं आहे, त्याबद्दल आपणा सर्वांना मी धन्यवाद देऊन उत्तर दिशा आज आपण इथे संपवलेली आहे. आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण झेनिथ जी वरची दिशा आहे ती पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. पुढच्या आठवड्यामध्ये आपली वाट पाहतो आहे. धन्यवाद. जय भीम.